या ठिकाणी आपण पाहतोय तर गावरे एक्सप्रेस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. संतोष एजन्सी संघाचा आयकॉन खेळाडू प्रदीप गुटरेकर मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक हाताळताना पाहायला मिळेल. तर समोर फलंदाज अजित हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर नॉन स्ट्राईक एंड वरती संजय एक महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. ज्या ठिकाणी आपण पाहतोय तर येणारे जे प्रदीपच्या गोलंदाजीमध्ये सातत्याने तो 2 षटक हाताळताना पाहायला मिळेल. म्हणजे प्रदीपच्या गोलंदाजीमधील जे 12 चेंडू आहेत त्या 12 चेंडूमध्ये सातत्याने एकेरी धाव आली तरी देखील चालू शकतो, परंतु बाकीच्या 2 गोलंदाजावरती इथे तुम्हाला पाचारण करावं लागेल, मोठे फटके मारावे लागतील. परंतु यावेळेस मात्र धावांचा श्री गणेशा होतोय साई लीला रायडर्स संघासाठी. एक धाव इथे मात्र जमा होती या संघाच्या खात्यामध्ये आणि खातं उघडलं गेलं. यावेळेस मात्र साई लीला रायडर्स या संघाचं धावसंख्या गुणफलक स्कोर कार्ड वरती 1. पुन्हा एकदा प्रदीप सज्ज होतोय. डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज मारा करेल. समोर संजय. यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट आहे. चिकी सिंगल चोरण्याचा प्रयत्न केला गेलाय, परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय पंचांवरती अपील तर केली गेली आहे. आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय तर अपील फेटाळली गेली आहे पंचांच्या माध्यमातून. फलंदाज सुरक्षितरित्या आपल्या क्रीजवरती इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि संजय देखील ऑन मार्क आपल्याला पाहायला मिळेल. वैयक्तिक खातं उघडलं गेलंय. धावसंख्या अजून पोहोचली संघाची 2 या आकड्यावरती. ज्या ठिकाणी पहिलं षटक अजून देखील प्रगतीपथावरती आहे. पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत हाताळला गेलाय. एका चेंडूवर एकेरी धाव आली आहे. म्हणजे 2 चेंडूवरती आपण पाहिल्या तर आतापर्यंत टीमची टोटल 2 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेली पाहायला मिळेल. या ठिकाणी पुन्हा एकदा प्रदीप मारा करेल. समोर अजित आहे जो की एक महत्वपूर्ण फलंदाज आहे, खेळाडू आहे साई लीला रायडर्स संघाचा. यावेळेस मात्र आपण पाहतोय तर एका धावेसाठी चेंडू डिक्लेअर सेक्शन ट्रॅव्हल होतोय. बाईच्या रूपानं मिळणारी ही धाव लेग बाईच्या रूपानं संघाच्या खात्यामध्ये जमा झाली आहे. परंतु इथे मात्र जर बाईची धाव नसती तर मात्र कुठेतरी आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळाला असता प्रदीप याचा. तर पुन्हा एकदा प्रदीप सज्ज होतोय. डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज मारा करेल. समोर अजित. यावेळेस मात्र चिकी सिंगल चोरण्याचा प्रयत्न आहे आणि यावेळेस मात्र अजित सारखा एक बलाढ्य खेळाडू यावेळेस मात्र धावचूत होताना पाहायला मिळतोय. पहिला धक्का हा साई लीला रायडर्स संघाला लागलेला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 3 आणि या 3 या आकड्यावरती पहिला धक्का हा साई लीला रायडर्स संघाला आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी आपण पाहतोय नवीन फलंदाज जो की नॉन स्ट्राईक एंड वरती जाऊन पोहोचलाय. सोहम या खेळाडूचं नाव आपल्याला पाहायला मिळतंय. तर समोर संजय अजून देखील आपल्याला पाहायला मिळतोय जो की आपल्या संघासाठी एका बाजूने मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभा असलेला पाहायला मिळतोय आणि यावेळेस मात्र त्रिफळाची आहेत. यावेळेस मात्र वेगावरती स्वार झालाय आणि सरळ चेंडू जाऊन आदळतोय वरती आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय तर साई लीला रायडर्स या संघाला अजून एक धक्का या पहिल्या षटकामध्ये लागताना पाहायला मिळतोय. इथे मात्र भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळते. भन्नाट वेग हा प्रदीपच्या माध्यमातून सध्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. पहिला सामना गमावलाय संतोष एजन्सी संघानं. इथे मात्र दुसरा सामना जिंकण्याचा प्रयत्न केला जाईल आणि अजून एक धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक त्रिफळाची फलंदाज होताना पाहायला मिळेल आणि षटक क्रमांक 1 होईल पतन. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय साई लीला रायडर्स. या ठिकाणी आपण पाहतोय तर सिद्धेश या खेळाडूला वैयक्तिक कोड्यातील पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक इथे मात्र सोपवलं गेलंय. पहिल्या षटकामध्ये काही भन्नाट वेगावरती स्वार होताना पाहायला मिळाला प्रदीप. अक्षरशः प्रत्येक चेंडू इथे मात्र ब्लॉक होल मध्ये टाकलाय आणि फलंदाजांना तंबूचा आसरा देखील दाखवला. परंतु त्यानंतर मात्र दुसरं षटक यावेळेस मात्र प्रगतीपथावरती असेल. दुसऱ्या षटकातील हा पुढला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. समोर आपण पाहतोय तर सोहम आहे. दोन्ही नवोदित खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु सुंदर इथे मात्र खेळ या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून सध्या स्थितीमध्ये होताना पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली गेली आहे परंतु तितक्याच ताकदीचा फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला. सोहमच्या माध्यमातून डिक्लेअर सेक्शन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा सिद्धेश. यावेळेस मात्र पाहतोय तर पंचाच्या डाव्या बाजूला राईट अबोर द विकेट मारा करेल. समोर आहे सोहम उजव्या शैलीचा फलंदाज. इथे मात्र आपण पाहतोय पंच स्क्वेअर चेंडू घोषित करतायत. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू पंचाने देखील स्क्वेअर घोषित केलाय. एका धावेनं गुणफलक पुढे सरकताना पाहायला मिळेल ते मात्र साई लीला रायडर्स संघाचं.
या ठिकाणी आपण पाहतोय तर पुन्हा एकदा सिद्धेश समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, कच्च्या क्षेत्ररक्षण झालंय मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्याच दरम्यान आपण पाहतोय जोपर्यंत चेंडू कलेक्ट केला जाईल एक चिकी सिंगल कंप्लीट होतीये आणि एका धावेच्या वाढीने गुणफलक पुढे सरकतंय, धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. यावेळेस मात्र आपण पाहतोय स्कोर कार्ड हे मात्र सायलीला रायडर संघाचं आपल्याला पाहायला मिळेल. तर पुन्हा एकदा आपण पाहतोय सिद्धेश सज्ज होतोय मारा करण्यासाठी, ज्या ठिकाणी उजव्या शैलीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सायलीला रायडर संघाच्या माध्यमातून. समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल, त्या ठिकाणी सुद्धा क्षेत्ररक्षण प्रदीपच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे आणि यावेळेस देखील आपण पाहतोय एक चिक्की सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतीये. नंतर मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय सिद्धेश यावेळेस मात्र सज्ज होतोय, समोर आपल्याला सोहम पाहायला मिळतोय. यावेळेस देखील सुरेख फटका, परंतु तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा प्रदीपच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे आणि पुन्हा एकदा एक चिकी सिंगल मैदानाच्या आतमध्ये सुंदर आणि बिटवीन द विकेट पाहायला मिळते. दुसरं षटक अजून देखील प्रगतीपथावरती पाहायला मिळेल आणि दुसऱ्या षटकातील अजून देखील काही मोजक्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल. सिद्धेशचे हे षटक आतापर्यंत सुरेख देखील पाहायला मिळत आहे आणि तदनंतर मात्र इथे मात्र आपण पाहतोय गच्चा क्षेत्ररक्षण यष्ट्यांच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 अजून देखील प्रगतीपथावरती असेल, परंतु एक बाईच्या रूपानं धाव आपल्याला पाहायला मिळते. सायलीला रायडर्स संघाच्या खात्यामध्ये जमा होतीये आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा सिद्धेश यावेळेस मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर सेक्शनमध्ये ट्रॅव्हल होतोय. फाऊल असेल इथे मात्र या चेंडूवरती एकही धाव इथे मात्र ग्राह्य धरली जात नाहीये. परंतु त्याच दरम्यान षटक क्रमांक 2चं होईल पतन आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. सायलीला रायडर्स या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहतोय प्रदीप कुट्रेकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय, परंतु हा हॅट्रिक चेंडू असेल. पहिल्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूवरती 2 त्रिफळा चित केली आहेत आणि तदनंतरचा हा चेंडू जो येईल तो मात्र हॅट्रिक चेंडू असेल प्रदीपसाठी. यावेळेस मात्र आपण पाहतोय समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि यावेळेस मात्र वन बाउन्स सीमारेषा पार येतोय दणदणीत चौकार सोहमच्या बॅटमधून. प्रदीप कुट्रेकरच्या विरोधामध्ये यावेळेस मात्र चौकार ठोकलाय. सोहम देखील दाखवून देतोय की का आज या संपूर्ण लीग मध्ये माझं इथे सिलेक्शन झालंय आणि सायलीला रायडर्स संघासाठी का मला इथे मात्र घेतलं गेलंय याची आज मात्र कुठेतरी आपण पाहतोय. तर पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांना अनुभव इथे मात्र प्राप्त करून देताना पाहायला मिळतोय, परंतु तदनंतर मात्र कमबॅक आलाय प्रदीपच्या माध्यमातून. चेंडू डिक्लेअर सेक्शन मध्ये नक्कीच ट्रॅव्हल झालाय, परंतु आपण पाहिलं तर कमबॅक करताना पाहायला मिळाला प्रदीप आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय. वैयक्तिक कोटीतील दुसऱ्या संघाकडून तिसरं षटक असेल. यावेळेस मात्र त्रिफळाचित फलंदाज बाद सोहम यावेळेस मात्र परततोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते आणि 14 या धावसंख्येवरती अजून एक धक्का हा सायलीला रायडर्स संघाला लागलेला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर सुरेख फटका खेळला होता सोहमनं, चेंडू चौकाराच्या दिशेने केला होता, परंतु तदनंतर मात्र सुरेख कमबॅक केलं गेलंय. नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये आलाय कृपया आपण आपलं नाव सांगायचं आहे. फलंदाज नाव सांगा. रोहन आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या चेंडूवरती दुहेरी धाव आली आहे आणि तदनंतर मात्र रोहन पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मात्र प्रदीप समोर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र आपण पाहतोय समोरच्या दिशेने ज्या ठिकाणी प्रशांत आहे सुरेख क्षेत्ररक्षण आहे तितकीच चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का आपण पाहतोय सायलीला रायडर्स संघाला लागलाय आणि षटक क्रमांक 3चं होईल पतन. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती. जे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल की आपण ज्या बाउंड्रीच्या मागे आपला कॅमेरामॅन आहे त्याच्या मागे जी केबल आलेली आहे ती ऑनलाईनची केबल आहे, जरा जाताना तिकडे लक्ष ठेवा. ती जरा आपल्याला लागेल एवढ्या अंतरावरती आहे, छातीला लागेल एवढ्या अंतरावरती. जर मागे जाल त्यावेळी केबलला कोणी हलवू नका तिथे. पंच शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, दुसऱ्या चेंडूवरती एक धावसंख्या आली आहे, तिसऱ्या चेंडूवरती विकेट, चौथ्या चेंडूवरती दुहेरी धाव आणि 5व्या चेंडूवरती पुन्हा एकदा एक विकेट आली आहे. असा शेवटचा चेंडू अजून देखील बाकी असेल.
शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 16 आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक अजून देखील प्रगतीपथावरती असेल. चला विनंती असेल प्रदीप सुरुवात करा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय तर प्रदीप गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. शेवटचा चेंडू यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र समोरच्या दिशेने स्वतः सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. निर्धाव चेंडू आलाय. षटक क्रमांक 3 चं होईल पतन. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर मात्र शेवटचं आणि अंतिम षटक. हे शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन पुन्हा एकदा प्रशांत सज्ज होतोय. इथे मात्र खूप मोठी जबाबदारी असेल कारण समोर आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र रुपेश हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. डावकुऱ्या शैलीचा हा फलंदाज. गोलंदाजी तितक्याच चांगली ताकदीची करतो परंतु यावेळेस मात्र फलंदाजी कशा प्रकारे करेल हे देखील बघण्यासारखं असेल. परंतु प्रशांत येणारे 6 चेंडू कशा प्रकारे हाताळेल, कशा प्रकारची लाईन आणि लेंथ असेल, चेंडू जास्तीत जास्त निर्धाव पाहायला मिळतील का हे देखील बघण्यासारखं असेल. परंतु पहिल्या चेंडूवरती चिकी सिंगल चोरण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल होताना पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटकातील इथे मात्र सुरुवात सुरेख होताना पाहायला मिळते. ती मात्र प्रशांतसाठी संतोष एजंटचे संघ यावेळेस मात्र फ्रंट फुटला पाहायला मिळतोय. परंतु त्यानंतर मात्र एक निर्धाव चेंडू आलाय. यावेळेस मात्र काय गिरकी घेतली चेंडूला. टप्पा पडल्याच्या नंतर थोडासा बाहेरच्या बाजूने गेलाय आणि त्यानंतरचा लोअर फुल टॉस मध्ये चेंडू परंतु तेवढं सुद्धा क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय संतोष एजंटची संघाच्या माध्यमातून. इथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं परंतु एक धाव इथे मात्र कंप्लीट करताना पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाज एकीची सिंगल कंप्लीट होतीये. स्ट्राईक रोटेट होईल आणि त्यानंतर मात्र स्ट्राईक एंड वरती डावकुऱ्या शैलीचा रुपेश आपल्याला पाहायला मिळतोय. समोर गोलंदाज प्रशांत जो की आतापर्यंत सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय परंतु तेवढं सुद्धा क्षेत्ररक्षण संतोष एजन्सी संघाच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळालंय. यावेळेस देखील आपण पाहतो एक चिकी सिंगल कंप्लीट होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती. ज्या ठिकाणी अजून देखील शेवटचं षटक प्रगतीपथावरती असेल. समोरच्या दिशेने चेंडू टोलावलाय. यावेळेस देखील आपण पाहतोय चेंडू डिक्लेअर सेक्शन मध्ये ट्रॅव्हल होतोय. 2 धाब्यासाठी आपण पाहतोय आणि तदनंतर मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 21-21 या आकड्यावरती. साई लीला रायडर संघ सध्या स्थितीमध्ये चांगली कामगिरी करतोय परंतु संतोष एजन्सी संघाने रोखून ठेवलंय. आणि तदनंतरचा हा चेंडू यावेळेस मात्र पंचांचा इशारा आलाय स्क्वेअर चेंडूचा. लेग स्टंपच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू पंचांनी देखील स्क्वेअर घोषित केलाय. अवांतर धाब्याची वाढ होतीये संघाच्या खात्यामध्ये. यावेळेस मात्र आपण पाहतोय एक धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते डिक्लेअरच्या रूपाने. षटक क्रमांक 4 चं होईल पतन आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे साई लीला रायडर संघाची 23-23 आणि 24 धावांचं टार्गेट असेल संतोष एजन्सी संघाला. 24 चेंडू 24 धावा. धन्यवाद. धन्यवाद डीजे. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा येऊ आम्ही तुमच्याकडे जिथे आता मात्र बॅटिंग करणारा संघ त्या संघाला करायच्या धावा किती 24 चेंडू आणि 24 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. एका बाजूला असेल संतोष एजन्सीचा संघ तर दुसऱ्या बाजूला असेल एक बलाढ्य संघ आहे साई लीला फायटरचा संघ तुमच्या समोर खेळताना दिसतोय. रायडरचा संघ आहे. राईट ओव्हर द विकेट गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज मात्र सज्ज झालाय. मोठा फटका खेळायचा आहे पहिल्या चेंडूवरती. क्रॉस द लाईन अलॉंग द कार्पेटचा फटका खेळला. तिथे प्रदीपने मात्र सुरुवात चांगली केली. मागची जी मॅच आहे आणि ह्या पुढील जो होणारा सामना आहे राज फायटर्स विरुद्ध अश्विन कुमार फायटर्स. या पुढील होणारा सामना राज फायटर्स आणि अश्विन कुमार फायटर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकसाठी कॉमेंट्री बॉक्स लिहायचंय.
तरी इथे खेळाडू बलाढ्य होता तो मात्र बाद झालाय. विकेटचं पतन तुम्हाला बघायला मिळालं आणि तो जो खेळाडू होता तो मैदानाच्या बाहेर जाताना दिसेल. प्रदीप हा खेळाडू दिसतोय संतोष एजन्सी या संघाकडून खेळताना सायलीला रायडर्स यांच्या विरोधामध्ये खेळताना दिसू शकेल तो. आणि 24 मध्ये 24चा पाठलाग करत असताना प्रदीपच्या संघाला खूप सारं स्ट्रगल करावं लागतंय, खूप मेहनत घ्यावी लागते, खूप कष्ट करावे लागतंय. कारण का सध्या तरी आपण जर पाहायला गेलं प्रतिस्पर्धी संघाकडे चांगली गोलंदाजी आहे. चेंडूला सन्मान दिला गेला आणि प्रदीप देखील सांगतोय इथे त्याला मोठे फटके घ्यायचे नाहीत. डिफेन्स करत असताना तो मात्र यशाचा ध्येय नक्कीच गाठू शकेल. डिफेन्स इज अ बेस्ट अटॅक इन क्रिकेट असं म्हटलं जातं या क्रिकेटमध्ये की तुम्ही जर डिफेन्सिव्ह खेळ सादर केलात, कॅल्क्युलेशनली गेम खेळला तर तुम्ही यशाच्या ध्येयापर्यंत निश्चित रूपे पोहोचू शकता. इथे एक सिंगल धाव ऍड मात्र केली जाईल. एका बाजूने हे दोन्ही जे संघ आहेत ना, पहिला सामना आपला पराजित होऊन आले, ते गमावून आले. इथे जिंकणं हे खूप महत्वाचं असेल. महत्वपूर्ण लढत आहे. या प्रत्येक संघाला एक एक विजय तुमच्या यशाचं, कारण या क्वालिफायरच्या रेसमध्ये बनायचं आहे. तरी या आजच्या दिवसातील प्रत्येक मॅच वरती रसिक प्रेक्षकांचं लक्ष तर लागलंय. येणाऱ्या पुढच्या चेंडूवरती कोणतं संकट आणेल. प्रदीपनं आतापर्यंत चांगल्याच प्रकारची बॅटिंग केली आहे, परंतु गोलंदाज मिस्टर एक्स्ट्राच्या धावा मात्र खूप साऱ्या खर्च करतायत. ही मॅच खूप महत्वाची असणार आहे. दोन्ही संघासाठी चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं आहे तिथे आणि चेंडू मात्र डिक्लेअर सेक्शन कडे ट्रॅव्हल झालाय. पहिलं षटक इन प्रोग्रेस. शेवटचा एका चेंडूचा खेळ बाकी आहे. येणारा पुढचा चेंडू प्रदीपसाठी पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह फटका बघायला मिळाला. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. षटक क्रमांक 1 चा खेळ संपताच लॉस ऑफ 1 विकेट. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 8 या आकड्यावरती. नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती तुम्हाला बघायला मिळेल. हा गोलंदाज आहे पियुष गोलंदाज आहे. ज्या पियुषनं पहिल्याच मॅच मध्ये चांगली गोलंदाजी देखील केली होती, परंतु संघ मात्र पराजित झाला होता. प्रदीपच्या विरोधामध्ये पहिल्या 6 मध्ये त्यांनी 8 धावा काढल्या, एक खेळाडूला गमावलं. येणाऱ्या पुढच्या चेंडूमध्ये किती धावा काढले जातील. मिस्टर एक्स्ट्रा पंचांचे दोन्ही हात या ठिकाणी समांतर केले जात आहेत. प्रदीप कुटरेकर आता चांगल्या परिस्थितीमध्ये आपल्या संघाला घेऊन चाललाय. संतोष एजन्सीचा बलाढ्य संघ. एका बाजूला गावरा एक्सप्रेस या नावानं ज्यांना संबोधित केलं जात असतं, असा हा खेळाडू प्रदीप सातत्यानं आपल्या संघासाठी मोठं योगदान देतोय. तो गोलंदाज का या चुका करतायत हे मात्र आपल्याला आपला कळेनासं झालंय. मिस्टर एक्स्ट्रा म्हणजे चुकीची लाईन, चुकीचा लेंथ आहे, चुकीचा टप्पा बघायला मिळाला. आता थोडस चांगलं आपण जर पाहायला गेलं, चेंडूचा टप्पा होता फुलटॉस वरती एक सिंगल धाव बघायला मिळाली आणि सिंगलच्या साह्यानं मात्र धावफलक हे सातत्यानं पुढे सारखंच चाललंय. धावसंख्या 11 वरती एक खेळाडू बाद झालाय. सो दुसरा षटक इन प्रोग्रेस स्कोर कार्ड वरती. चेंडूला पुन्हा एकदा सन्मान देण्याचा प्रयत्न यष्टिरक्षकाच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाईल. चेंडू अडवला जाईल, फेकला जाईल गोलंदाजाकडे. त्याच्या अगोदर अतिशय वेगानं दोन्ही बॅटर्सच्या साह्यानं यशस्वीरित्या धाव कंप्लीट केली गेली. षटक क्रमांक जे दुसरं चाललेलं आहे, खूपच मागडे षटक टाकलं या गोलंदाज पियुषानं. या षटकातील अजून चेंडू शिल्लक आहेत. हे चेंडू शिल्लक असताना राईट मोर द विकेट तो मात्र गोलंदाजी करेल. इथे पंच सांगतील नो बॉल आहे आणि नो बॉल म्हणजे जर पाहायला गेलं मिस्टर एक्स्ट्राच्या धावा 1+1 अशा 2 धावा आपण ऍड करूयात. चांगल्याच प्रकारच्या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर खेळ सादर केला जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाच्या साह्यानं. त्या चुका का करतायत. गलती पे गलती करे उसे इंसान कहते हैं, गलती पे गलती बार बार गलती करे उसे शैतान कहते हैं और गलती पे गलती 100 बार गलतियां करे उसे पाकिस्तान कहती है. या ठिकाणी गोलंदाजी तुम्ही पाहताय ना, या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. आणि हालाकी तुम्ही पाहताय गोलंदाजी ट्रॅक वरती पियुष मात्र सातत्याने चुका करतायत. आपण एकदा चेंडूला अगदी सहजरित्या बाहेर मारण्याचा प्रयत्न केलाय आणि चेंडू बाहेर, बॅटर सुमी देखील बाहेर. धावसंख्या स्थिरवलेली 14 या आकड्यावरती तुम्ही पाहायला गेलं तर 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. येणारा पुढचा चेंडू असेल अतिशय वेगाने चेंडूला डाकेस आहे. वॉ काय गोलंदाजीचा टप्पा. आता मात्र कमबॅक केलाय. पंचांकडे अपील केली यष्टिरक्षक रोहन यानं, परंतु मात्र रोहनला पंच सांगतील कमाल तर तुम्ही चांगलीच केलीत, परंतु बॅटर नोट आउट असेल.
चांगल्या प्रकारची बॅटिंग करावी लागेल. बॅटर्स मात्र हातामध्ये ब्रह्मास्त्र घेऊन तयार आहे. येणाऱ्या पुढच्या चेंडूवरती काय होणार? हा चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्या 15, जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. दुसरं षटक खूप काळ चाललेलं आहे स्कोर कार्ड वरती. खूप सारे एक्सपेन्सिव्ह षटक म्हणावं लागेल, कारण का पहिल्या तुम्ही जर पाहायला गेले तर पहिल्या 6 चेंडूंमध्ये एकंदरीत 8 धावा होत्या आणि त्यानंतर पुढचे जे काहीशे चेंडू होत्या त्याच्यावरती खूप साऱ्या यष्टीन सावेत हो गई बुल, बॅटर्स की दांडी दांडी गुल. खेळाडू मात्र बाहेर जाईल. एक मोठा धक्का बसतोय या षटकामध्ये. तुम्ही बघत असाल पालाडी असा बॅटर्स मैदानाच्या बाहेर जाताना तुम्हाला बघायला मिळेल. सो ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच बघाल. आणि ऑनलाईन रसिक प्रेक्षक आपल्या समोर जोडले नक्कीच गेलेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्याला हार्दिक स्वागत करावं लागेल रात्रीच्या सत्रामध्ये. हालाकी तुम्ही तुमच्या समोर मोबाईल तर घेऊन बसलेला आहात, परंतु चॅनल वरती नवीन असाल तर त्वरित या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि ही स्पर्धा उद्या बघायची असेल जेव्हा सुरू होईल ना, तर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर प्रथम तर त्या बेल आयकॉनचा वापर देखील नक्कीच करू शकाल तुम्ही. नवीन गोलंदाज बॉलर नेम अजिवल, मॅन फ्रॉम 19 चा खेळाडू आहे. राईट ओव्हर द विकेट हा खेळाडू गोलंदाजी ट्रॅक वरती असेल. समोर असेल गावरा एक्सप्रेस प्रदीप कुटरेकर. या खेळाडूला तुम्ही पाहताय. खेळाडूला सन्मान दिला. काय गोलंदाजी केली जीवलनं. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आणि जिंकण्यासाठी 11 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. येणारा पुढचा चेंडूवरती काय रणनीती असू शकेल गोलंदाजाची? बॅटर्सला थांबवेल का? परंतु चेंडूला या ठिकाणी बघा आपण पाहायला गेलं तर पंचांचे दोन्ही समांतर केले गेलेत. मिस्टर एक्स्ट्राच्या धावा आता मात्र जीवन देखील खर्च करतील. षटक क्रमांक दुसरं तुम्ही पाहिलं असेल गोलंदाज त्याने खूप सारे एक्स्ट्रा धावा खर्च केल्या. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उछाल तर प्राप्त झालाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल येतोय. गजब गोलंदाजी म्हणावी लागली या स्पर्धेमध्ये. अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक सादर करणारा जीवन. मोठा फटका काहीच आहे. क्षेत्ररक्षण चांगलं केलं जाईल. धावचीची संधी होती परंतु चेंडू फेकेल त्याच्या अगोदर अतिशय वेगाने धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 5 धावांची केवळ आवश्यकता. 9 चेंडूचा खेळ अजून देखील शेष आहे. या 5 धावा होऊ शकतील. अप्रतिम कामगिरी देखील केली आतापर्यंत दोन्ही बॅटर्सनं. एका बाजूला बघा आपण पाहायला गेलं तर 19 ला 3 खेळाडू बाद झाल्यानंतरला प्रदीपनं आपल्या संघाची जी पारी आहे ती डगमगती पारी इथे सांभाळली आहे. आणि ते सांभाळत असताना संघाला कुठेतरी विजयाच्या दिशेनं मात्र त्याला नक्कीच मार्गस्थ केलंय. दोन्ही संघ आपला पहिला सामना नक्कीच गमावून आलेला आहेत. पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये दोन्ही संघ तुम्हाला बघायला मिळू शकतील. हो पुन्हा एकदा बॅक टू बॉल खेळायचा आहे. डॉट बॉल बघायला मिळेल तुम्हाला. इथे मात्र गोलंदाजीमध्ये थोडस चेंजेस बघायला मिळालंय. गतीमध्ये थोडं परिवर्तन देखील केलं गोलंदाजानं. इथे नो बॉल दिलाय. मिस्टर एक्स्ट्रा 1+1 अशा 2 धावा मिळतील. का गोलंदाजी चुकीची असेल? या चुका तुमच्या अपयशाचं कारण ठरतात. कोण चुकतंय यापेक्षा काय चुकतंय या गोष्टीकडे तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल या सदरच्या मॅच मध्ये. आता जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. या षटकातील 2 चेंडूचा खेळ शेष आहे आणि सामना मात्र परिपूर्ण संतोष एजन्सी या संघाकडे नक्कीच झुकलेला आहे. येणारा पुढचा चेंडू असेल. कोणतं संकट आणेल या बॅटरच्या विरोधामध्ये? राज चेंडूला अगदी सन्मान देण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूच्या आपण बॅटच्या स्टिकरवरती चेंडू मात्र जाऊन आदळला आणि चेंडू बाहेर जाईल आणि राज मैदानाच्या बाहेर जाताना तुम्हाला बघायला मिळेल. बॅटर्सचं नाव सांगा ना आम्हाला. अक्षय. अगदी अक्षय तुम्हाला पाहायला मिळेल. 7 मध्ये 3 ची आवश्यकता असताना बॅटिंग क्रीज वरती अक्षय सारखा बलाढ्य हार्ड हिटर आहे. असो केरियन आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत तो तसाच आपण पाहतोय. चांगला खेळाडू आहे आणि 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये 3 करायच्या आहेत या मॅच मध्ये. सायलीला रायडरचा संघ इथे थोडस बॅकफूट वरती परतला. पहिल्या सामना ते गमावून आलेत तर दुसरा संघ देखील पहिला सामना गमावलाय
आणि दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये असू शकतील या मॅच मध्ये. कोणता संघ या ठिकाणी विजय मिळवणार हे देखील बघावं लागणार. अफलातून कामगिरी केली जाईल का गोलंदाजाच्या साह्यानं. येथे या क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा इतिहास रचला जातोय का? 6 चेंडूंमध्ये 3 डिफेन्स होतील का? असे अनेक प्रश्न तुमच्या समोर येतील. परंतु जेव्हा जेव्हा हे प्रश्न तुमच्या समोर येतील त्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी गोलंदाजाला देखील तयार राहणं खूप महत्वाचं असू शकेल. 6 मध्ये 3ची आवश्यकता आहे. प्रदीप ऑन स्ट्राईक मार्क वरती तयार आहे. ओव्हर द विकेट तो गोलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडू यशाचं कारण बनणार आहे. इथे डॉट बॉल आलाय. 5 मध्ये 3ची आवश्यकता. हाय व्होल्टेज ड्रामा आहे. 5 चेंडू 3 धावांची गरज आहे. आपण एक स्पर्धा बघितली होती. त्या स्पर्धेमध्ये 5 मध्ये 1 धाव डिफेन्स नक्कीच झाली असती. इथे मिळाल्या 4 सामना जिंकलाय प्रदीपचा संघ म्हणजे संतोष एजन्सी या संघाने सामना जिंकलेला आहे. एस या ठिकाणी आपण पाहायला गेलं विश्रांती तर येतोय आणि 5 मिनिटाची इथे विश्रांती असेल. सो येस पंच या 5 मिनिटाच्या विश्रांतीनंतरला पुढचा सामना आपण खेळूया आणि तोपर्यंत ऐकूया डीजे वरती एक सुमधुर संगीत. धन्यवाद डीजे. थँक्यू व्हेरी मच. आपण या छोट्याशा ब्रेक मध्ये मॅन ऑफ द मॅचच्या अवॉर्ड कडे जाऊयात. या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरलेले आहेत. येस वन अँड ओनली गावरा एक्सप्रेस म्हणजे प्रदीप कुटरेकर ठरलेले आहेत. सो प्रदीप प्लीज वेलकम इन द कॉम बॉक्स. आपण इथे तुम्हाला ट्रॉफी देतो आणि सन्मानित करतोय प्रदीप.
अंकित कर्टे चला तुम्ही या इकडे आमच्या कॉम बॉक्स मध्ये जा. नाश्त्याची व्यवस्था तुम्हाला केलेली आहे. सो युवराज फायटर्स आणि त्याचबरोबर साई तेज बॉईज या संघांमध्ये झालेला सामना. त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातोय. सो वन अँड ओनली आपण पाहिलं गेलं प्रणव जाधव ठरलेले आहेत. प्रणव जाधव या आपण. प्रणव जाधव 2 षटकं टाकली, 8 धावा खर्च केल्या, 3 खेळाडूंना त्यांनी बाद केलं आणि ते मात्र त्या मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरलेत.